नमस्कार, मी सौ मिनल ओक नेने भाग 23 स्वामी सत्यानंद यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाचा आपण अभ्यास करत आहोत। आज आपण कटी चक्रासन करणार आहोत। कटी म्हणजे कंबर, त्यामुळे कमरेतून वळायचा हा व्यायाम आहे। शरीराला जर का बसून बसून किंवा उभं राहून आखडलेपणा आला असेल तर कटी चक्रासन केल्यामुळे सगळे स्नायू मोकळे होतात, शरीराला हलकेपणा जाणवतो। एकूणच सगळ्याच योगासनांमुळे शरीर हलकं होतं, आळस नाहीसा होतो। म्हणूनच संस्कृत सुभाषित आहे, युवा वृद्धो अतिवृद्धो व्याधितो दुर्बलो अपि वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्व योगेष्वतंत्रितः। म्हणजे युवा वृद्ध अतिवृद्ध व्याधिग्रस्त दुर्बल या कुणीही सावकाश पायरी पायरीने योगाभ्यासाला सुरुवात केली तर त्यांना संपूर्ण आरोग्य प्राप्त होतं। योगासन हा उपाय नाहीये व्याधीवरचा। सर्वप्रथम तुम्ही तुमचा आजार व्याधी जो काही त्रास असेल त्याच्यावर डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करून घेतले पाहिजे आणि नंतर जर तुम्ही योगाभ्यास करत राहिलात तर निरोगी स्थिती दीर्घकाळ टिकते, हे नक्की। कटी चक्रासन करूया। यामध्ये पाय आणि पावलं ही अजिबात हलवायची नाही। आपल्याला कंबर, पाठ, मान आणि डोकं हे वळवायचं आहे। राऊंड 1, उजवा हात डाव्या खांद्यावर आणि डावा हात मागे पाठीवर अशा रीतीने। आता राऊंड 1 ला सुरुवात करू। कंबर, पाठ, मान, डोकं सगळं मागच्या बाजूला वळवायचं, परत समोर आणायचं। नॉर्मल ब्रीदिंग, दृष्टी समोर। आता बरोबर उलट क्रिया, डावा हात उजव्या खांद्यावर आणि उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला कंबर, पाठ, मान, डोकं हे सगळं वळवून परत समोर यायचं। ही झाली एक राऊंड। आता आपण जेव्हा जास्त राऊंड करतो तेव्हा हात आधी पूर्ण सैल पूर्णपणे रिलॅक्स्ड करायचे, इतके की ते वजन रहित आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे। म्हणजे मग संपूर्ण शरीर शिथिल झाल्याचा आपल्याला अनुभव येतो। मागून पण मी एकदा करून दाखवते एक राऊंड। परत समोर। आता सवय झाली की तुम्ही फास्ट राऊंड्स करू शकता। 5 ते 10 राऊंड रोज आपण करू शकतो कटी चक्रासन। नक्की करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरिओम तत्सत।